आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की झाडांविषयीची माहिती. मी कुठली कुठली झाडं खरेदी केलेली आहेत आणि झाडं कुठून घेतली बरं. त्याचबरोबर पूजेचं ताट तयार केलेलं आहे, ते म्हणजे नवीन कार आणण्यासाठी, आणि काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत देवपूजेच्या. अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर बघा, माझ्या व्हिडिओमध्ये जास्त करून मी गार्डन वगैरे दाखवत असते, कारण झाडांशिवाय आपलं अस्तित्वच नाही. ज्यावेळेस आपण आपल्या अंगणामध्ये गार्डनमध्ये एकतरी झाड लावतो आणि ते झाड ज्यावेळेस मोठं होतं, त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं, आपल्याला सावली मिळते, गारवा मिळत असतो, आणि फुलझाडं असेल तर फुलं मिळत असतात, किंवा आपल्या घराची शोभा वाढवण्याचं ते काम करत असतं. म्हणून झाडांना आपण महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून आपल्या गार्डनमध्ये एकतरी झाड नक्कीच लावा. तर चला आता बघूया, मी कुठली कुठली झाडंसुद्धा खरेदी केलेली आहेत. झाडं तर माझ्याकडे भरपूर आहेत, परंतु आवडीला काही मोल नसतं बरं का. तर आम्ही काही दिवसांपूर्वी कार घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा आणायच्या होत्या. तर मी सकाळीच मार्केटमध्ये गेली, कारण आम्हाला सायंकाळी कार घेण्यासाठी जायचं होतं. तर मी त्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. तर कमळाचं फूल घेतलेलं आहे, कवड्यांची माळ घेतलेली आहे, काही लिंबू आणलेले आहेत, आणि ओम शांती केंद्रामध्ये गेली आणि तिथून ओम शांती आणि अशा प्रकारे स्टिकर आणलेले आहेत. बाप्पांची छोटीशी मूर्ती, त्याचबरोबर कवडी वगैरे, आणि असं बरंचसं काही जे आहे तर आपण शॉपमध्ये गेल्यावरती आपल्याला देतातच. तर अशा प्रकारे ब्रह्मकुमारी केंद्रातून मी स्टिकर आणलेले आहेत. एक आमच्या स्कूटीला वगैरे लावेल, आणि अशा प्रकारचे मी काही आसन आणलेले आहेत. तर हे पूजेकरिता आणलेले आहेत, देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा इतर कुठल्याही पूजांमध्ये आपण हे वापरू शकतो. अगदी सुंदर वाटले, स्वस्तिक असलेले. तर चला, आता नवीन वर्षाच्या अनुषंगाने आपण देवघरामध्ये सुद्धा हे वापरू शकतो. तर अशा प्रकारे मी हे ताट तयार केलेलं आहे, बघू शकता. आज गार्डनमध्ये खूप सुंदर फूल आलेलं होतं, ते म्हणजे वॉटर लिलीला. तर अबोली कलरचं हे फूल आणि पाण्यावर तरंगणारे गवत, किती छान ना, खूप भारी वाटते. म्हणजे हे दृश्यच खूप छान वाटत होतं. तर सकाळी अशा प्रकारे मी ज्यावेळेस फुलं तोडायला आली, कारण सायंकाळी आम्हाला कार घेण्यासाठी जायचं होतं, तर भरपूर फुलं मी झाडांची तोडलेली आहेत. आता हा सीझन संपत आलेला आहे. शेवंतीची फुलं आता कमी निघायला लागलेली आहेत. काही भाजीपाला, म्हणजे जी मोहरीची छोटी छोटी रोपं होती ना, त्यांची पानं आम्ही आज अशा प्रकारे तोडून घेतली. तर आपण याचीसुद्धा भाजी बनवू शकतो. तर बऱ्याच ठिकाणी माझ्या मुलींनी मोहरी टाकलेली होती ना, तर त्यांचीच ती रोपं उगलेली होती, आणि अशा प्रकारे तिने बऱ्याच ठिकाणाहून पानं तोडली. त्यानंतर टाकाऊ भाजीपाला आणि इतर फुलांचं निर्माल्य मी सुकवायला टाकलेलं आहे बरं का. अशा प्रकारे कुंड्या भरण्यासाठी तर आपण येड्यासुद्धा वापरू शकतो. तर आम्ही कार वगैरे त्या दिवशी आणली, आणि दुसऱ्या दिवशी ठरवलं की चांदवडला जायचं आहे, ते म्हणजे रेणुका मातेचं दर्शन, आणि सर्वप्रथम इच्छापूर्ती बाप्पा, आपले गणपती बाप्पा. तर चला दर्शनाला जाऊया. तर बघा, अशा प्रकारे घाट वगैरे लागतो आणि चांदवडचा रस्ता लागतो, खूप भारी. त्या ठिकाणी जो परिसर आहे ना, तो खूप सुंदर वाटतो बरं का. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. बाप्पांची मूर्ती तुम्ही बघितली असेल, तर अशा प्रकारे इथे लावलेली आहे, आणि कमळाचं फूलसुद्धा. आता आम्ही पोहोचलो बाप्पांच्या दर्शनाला. त्याआधी बरेचसे पेढे खरेदी केले, तर वाटायला तर लागतील ना. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी कार लावली आणि बाप्पांच्या दर्शनाला निघालो. इच्छापूर्ती गणेश बाप्पांचं हे मंदिर आहे. तर आपण कुठलीही इच्छा आपल्या मनामध्ये असेल तर इच्छा पूर्ण होते असं म्हणतात, आणि खरंच आहे बरं का. आपण मनामध्ये संकल्प करायचा आणि मंदिरात बाप्पांचं दर्शन तर घ्यायचंच मनापासून, आणि इच्छा असेल तर इच्छासुद्धा मागू शकतो. तर या ठिकाणी दोरे वगैरे बांधले जातात. तर लाल रंगाचा मोली असते, ती मोली बांधून आपण आपली इच्छा बोलायची असते. तर अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये आलो. आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. प्रत्येक मंदिरांमध्ये खूप गर्दी असायला लागलेली आहे. वाराचं कुठलं भान नसतं. कुठल्याही वारी भरपूर गर्दी असते, आणि बाप्पांचं मंदिर तर खूपच सुंदर आहे.
बाप्पांसोबत नेहमी असणारे आपले उंदीर मामा यांची सुंदरशी अशी मूर्ती या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण जे काही आपल्या मनामध्ये इच्छा असतील त्या इच्छा अशा प्रकारे लाल मोलीमध्ये या ठिकाणी बांधायच्या असतात. तर बघा आपली इच्छा पूर्ण झाली का परत आपण मंदिरामध्ये यायचं आणि एक धागा सोडून पाण्यामध्ये प्रवाहित करायचा असतो आणि असं म्हणतात की आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. तर चला आता आपण जाऊया रेणुका मातेच्या दर्शनाला. बऱ्याच वर्षानंतर हा योग आलेला आहे. मी बऱ्याचदा ठरवायची की रेणुका मातेच्या दर्शनाला जायचं आहे, परंतु तो योग काही येत नव्हता. तर आम्ही काय याला नवरात्रामध्ये सुद्धा यायचं ठरवलं मी, पण तेव्हाही शक्य झालं नाही. त्यानंतर दिवाळी गेली, परंतु आता कार घेतली नवीन. तर चला म्हटलं आपण बाप्पांचं दर्शन घेऊया आणि रेणुका मातेचं. तर मंदिरातील जो गाभारा आहे तो खूपच सुंदर आहे आणि पूर्ण पूर्वीची जी दगडी भिंती वगैरे असायची तर तशाच प्रकारचा हा पूर्ण गाभारा आहे आणि खूप मोठा आहे बरं का. आणि मंदिरात गेल्यानंतर देवीची मूर्तीसुद्धा अगदी सुंदर आणि खूपच मोठी आहे. तर आज गर्दी म्हणजे थोडी कमीच होती. नवरात्रामध्ये तर नंबर लागत नाही. खूप पर्यंत खूप रांगा लागलेल्या असतात आणि इतक्या वेळ तर आपण थांबणं म्हणजे अशक्यच असतं. तर इतर वेळेससुद्धा आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो आणि अगदी आरामात, कारण गर्दी कुठलीच नसल्यामुळे आपल्याला दर्शन खूप छान प्रकारे घेता येतं. आणि अशा प्रकारे दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर निघताना आम्हाला एक नर्सरी लागली. तर त्या नर्सरीमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. तर मनातही नव्हतं की आपल्याला झाडं घ्यायची आहेत, परंतु अचानक मिस्टर म्हणाले की आपल्याला आता नर्सरीमध्ये जायचं आहे झाडं घेण्यासाठी. तुम्हाला कुठली झाडं घ्यायची आहे चला बघा. फुलं झाडं आणि झाडं म्हटलं का माझं फेवरेट म्हणजे हा विषय असतो. तर देवांविषयी तसंच आहे बरं का. देवपूजेची कुठलेही साहित्य म्हटलं का मला खूप आवडतात आणि गार्डनमधील झाडं म्हटलं की जीव की प्राण असतो. तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आलो आणि झाडं बघायला सुरुवात केली. तर या ठिकाणी काही वेगळी झाडंसुद्धा बघायला मिळालेली आहेत. तर एक जे झाड आहे ना ते खूपच सुंदर दिसतं, पण काय झालं आम्ही त्याचं शूटिंग काही करू शकलो नाही. ते नंतर आम्हाला कळालं आणि जाताना आम्ही ते झाड खरेदी केलेलं आहे या ठिकाणावरून. तर अशा प्रकारे काही जरबेऱ्याची सुंदर सुंदर झाडं होती कलरमध्ये, ते सुद्धा घेतलेली आहेत आणि काही अशा प्रकारची रोपं घेतलेली आहेत. तर मी नंतर तुम्हाला दाखवेलच मी कुठली झाडं खरेदी केलेली आहेत आणि त्याविषयीची सुद्धा थोडीफार माहिती तर नक्कीच देईल. चांदवडपासून अगदी जवळच ही नर्सरी आहे. मालेगाव साईडला येताना तर तुम्हीसुद्धा त्या ठिकाणावरून झाडं खरेदी करू शकता. तर आता आम्ही निघालेलो आहोत, ते म्हणजे घरी निघालो. तर घरी गेल्यानंतर आता झाडं तर मला व्यवस्थित ठेवावीच लागतात, कारण कसं आहे ना आपण कुठलीही झाडं खरेदी करतो ते त्यावेळेस आपण लगेच काही ते लावत नसतो, कारण जागेचा बदल असतो. आपण आता या ठिकाणी झाडं बघितली, आता आम्ही इथे घरी आल्यानंतर अशा प्रकारे ठेवलेली आहेत. तर मी प्रत्येक रोपांना पाणी टाकलेलं आहे, कारण मला वाटतं त्यांनी काही पाणी टाकलेलं नव्हतं म्हणून पूर्ण माती कोरडी झालेली होती आणि दुसरा दिवस उगवतो तर तोपर्यंत मला दम काही नव्हता, म्हणून मी अशा प्रकारे थोडं पाणी टाकून दिलेलं आहे. तर आता हे कसं आहे, मी आज तर काही लावणार नाही, उद्याही लावणार नाही आणि 2-3 दिवसानंतर ही झाडं लावण्याचा प्रयत्न करेल. कारण ज्यावेळेस ते नर्सरीमधून आपण आणतो ना तर आपल्या घरातील वातावरणामध्ये सुद्धा ती रुळली पाहिजे, कारण आपण अगदी अचानक आणून त्यांना जर लावलं तर तेही योग्य नाही, कारण ती जी होती झाडं तर ती मोकळ्या हवेत आणि उन्हात होती आणि आता ही मी पोर्चमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं राहिलं ते म्हणजे तुळशी मातेचं पूजन करायचं होतं. आज होता क्रिसमस आणि खरं तर सकाळीच मला पूजा करायची होती, पण सकाळी वेळ कमी होता तर तेवढं काही करता आलं नाही, कारण मंदिरात जायचं होतं. सायंकाळी मात्र वेळ होता. तर अशा प्रकारे छानशी रांगोळी काढली आणि दिवे प्रज्वलित केलेले आहे आणि अशा प्रकारे तुळशी मातेचं पूजन झालेलं आहे. त्यामध्ये कच्चं दूध आणि पाणी, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप खूप छान प्रकारे सागर संगीत पूजा झाली.
आजचा दिवस संपलेला आहे आणि आता उद्याला परत भेटूया आपण. तर नवीन टॉपिक कुठलं बरं, तर झाडांविषयीचंच असणार आहे. कारण जी कुठली झाडं मी खरेदी केलेली आहेत आता त्यांचीच थोडी माहितीसुद्धा देणार आहे. तर आपल्या बागेमध्ये आपण जी झाडं लावतो, असं म्हणतात की शुभ आणि अशुभ झाडं. बघा, शुभ म्हणजे काय, तर जी आपल्याला फुलं वगैरे देतात ती, की जी पूजनीय आहे ती, की ज्यापासून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असते ती. बघा, सगळीच झाडं शुभ असतात आपल्या मानण्यामध्ये आहे. परंतु ज्या झाडांपासून आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा काहीही होत नाही, ती शुभ झाडं समजावी. आणि ज्यापासून आपल्याला त्रास झाला की ती अशुभ झाडं. तर त्यामध्ये काही अशी झाडं असतात की आपल्या लहान मुलांनासुद्धा त्यापासून त्रास होऊ शकतो. ती झाडं शक्यतो लावायची नाही आपल्या गार्डनमध्ये. आणि जी झाडं म्हणजे फुलं देणारी असतात किंवा प्रसन्न वाटणारी असतात, ती झाडं आपण नक्कीच लावावी. त्याचप्रमाणे दिशासुद्धा असतात, कुठल्या दिशेला कुठली झाडं लावावी. याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, मी अपलोड केलेला. त्यामार्फत तुम्ही माहिती घेऊ शकता. तर बघा, आपल्या गार्डनमध्ये आपण जी कुठलीही झाडं लावतो, तर काही झाडं अशी असतात की ती दिशांप्रमाणे लावावी लागतात. तर बघा, आता झाडांना खूप सुंदर फुलं आज निघालेली आहेत. तर बघा, आपण जर झाडं लावली तर आपल्याला अशी सुंदर फुलं बघायला मिळतात. तर फक्त पूजेसाठी नाही, तर आपल्या झाडांनासुद्धा ती लागल्यानंतर खूप छान वाटतात. तर असंच माझं हे छोटंसं मिनी गार्डन आहे, असंच म्हणेल मी. कुंड्या तशा भरपूर आहेत. मी 3-4 ठिकाणी अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत. फक्त एका ठिकाणी नसून तर माझ्या ह्या कुंड्या बऱ्याच ठिकाणी मी ठेवलेल्या आहेत. आणि नेहमी झाडांमध्ये मी अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची झाडं रोपं आणत असते आणि ते लावत असते. ही एक आवड असते. आणि बघा, आता भाजीपाल्यांच्या ज्या शेंगांच्या टरफलं आहेत, आपण वाटाणे वगैरे आणतो, वाल आणतो आणि बऱ्याचदा काय होतं, गाजर काकडी आपण याची सालं काढतो, तर ते फेकू नका. सध्या आता ऊन छान पडायला लागलेलं आहे, तर उन्हामध्ये छान तुम्ही वाढवू शकता. तर या गोणीमध्ये बघू शकता मी शेणखत आणलेलं आहे. तर मी काही दिवसांपूर्वी गेली होती, तर तेव्हा शेणखतसुद्धा आणलेलं आहे. आणि अशा प्रकारे जो पालेभाज्या निघालेला आहे, तर त्याच्यामध्ये मेथीच्या कांड्या आहेत, कोथिंबीरच्या आहेत. अशा सगळ्या देठं जे आहेत मी ते काहीच फेकत नाही, काही निर्मल्य आहे. तर सगळं असंच असू देते आणि त्यापासूनच मला अशी सुंदर छानशी फुलं मला बागेतून मिळत असतात नेहमीच. तर कष्ट थोडेफार घ्यावेच लागतात, कष्टाला पर्याय नाही. आपण ज्यावेळेस एखादं झाड लावतो तर त्याची काळजी घ्यावीच लागते. हे सुंदर दिसणारं झाड इंडोर प्लांट आहे. याचं नाव आहे पोर्डेलाइन फ्रुटिकोसा. यामध्ये माझ्याकडे आणखी एक व्हेरायटी आहे. त्याचं थोडासा कलर हा जांभळट आहे आणि हा अशा प्रकारचा आहे. खूप सुंदर दिसणारं हे झाड आहे. आपल्या गार्डनमध्ये नक्कीच समावेश करा. आपल्या ह्या सर्वांच्या परिचयाचं असलेले हे जास्वंदाचं झाड, याच्यामध्ये अनेक व्हेरायटी, अनेक प्रकार असतात. सिंगल पाकळीचं नसून तर हे डबल टिबल असं लेयर असलेलं खूप मोठं फूल आहे आणि याचा कलरसुद्धा अगदी डार्क लाल आहे. खूप छान वाटतं. तर हे सुद्धा माझ्याकडे एक पहिलं होतं, तर त्याला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणून मी परत दुसरं आणलेलं आहे. आपल्या गार्डनमध्ये जास्वंदाच्या फुलांचा समावेश नक्कीच करत चला. पुढील सुंदर दिसणारं झाड जे आहे ते मेक्सिकोमधील आहे आणि हे झाड खूप मोठं होतं आणि याला भरपूर फुलंसुद्धा लागतात. या झाडाचं नाव पास्कुइटा आहे. तर नावं तशी थोडी अवघडच आहे. दिसायला मात्र खूप सुंदर आहे आणि खूपच मोठं होतं. पूर्ण झाड फुलांनी भरलेलं असतं, म्हणून मी ते आणलेलं आहे. ज्यावेळेस मोठं होईल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आता पुढील ही झाडं जी आहेत तर ही जरबेऱ्याची आहे. या झाडाला अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलं लागतात. तर जास्त काळ टिकणारं फूल आहे हे. आपण हे जास्त करून डेकोरेशनमध्ये वगैरे वापरू शकतो आणि अगदी पाणीसुद्धा कमी लागतं आणि कमी सूर्यप्रकाशात वाढणारी झाडं आहेत. आता हे जे आहे कलोंची, तर ह्या झाडाला खूप काळजी घ्यावी लागते. यालासुद्धा अगदी पाणी कमी लागतं आणि ऊनही नाही आणि अगदी सावलीही नाही, मध्यम छायेखाली आपण ते ठेवू शकतो. तर अशा प्रकारची मी ही छोटी मोठी झाडं आणलेली आहेत. त्यानंतर शेणखतसुद्धा आणलेलं आहे. आता पूर्ण झाडांना शेणखत टाकायचं आहे आणि काही भाजीपाला जो आहे निर्मल्य ते सुकवून ठेवलेलं आहे आणि काही कुंडींमध्ये टाकणारच आहे. तर अशा प्रकारे जी फुलं निघाली
तर ती फुलं देवांना अर्पण करून झालेली आहे. आणि ही बघा देवपूजा. तर अशा प्रकारे छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान असतील माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.